प्रेज द लॉर्ड चर्च. यावेळेस तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज मंगळवारी संध्याकाळच्या बायबल स्टडीमध्ये. प्रियांनो, हा शास्त्राभ्यास आहे आणि तुम्ही सर्व हे ऐकत आहात त्याबद्दल तुमचा धन्यवाद. प्रियांनो, या बायबल स्टडीसाठी आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या प्रभू येशूच्या नामी तुझा धन्यवाद करतो. पित्या परमेश्वरा, आज या सायंकाळच्या वेळेस आम्ही आमचं समर्पण तुला करतो. पित्या परमेश्वरा, हे येणारं वचन प्रभू आम्हाला समजण्याकरता तुझं ज्ञान, तुझं शहाणपण, तुझं विजडम दे प्रभू. विशेष करून आमचे आत्मिक डोळे तू उघड पित्या परमेश्वरा. समजणारं मन, समजणारं अंतःकरण तू आम्हाला दे पित्या परमेश्वरा. आणि हा सर्व शास्त्राभ्यास आम्हाला समजण्याकरता तुझी दैवी कृपा तू आम्हाला दे पित्या परमेश्वरा. येणारं वचन आमच्यासाठी तू आशीर्वादित करतोस, त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो आणि तुझे आभार मानतो प्रभू. येशूच्या नावात मागतो पित्या, तू ऐक. आमेन. आज परत एकदा आजच्या ह्या सायंकाळी बायबल स्टडीसाठी तुमचं स्वागत आहे. आणि आपण ह्या वेळेला एक विषय मी हाताळणार आहे आणि तो म्हणजे ख्रिस्ती व्यक्तिमत्व जे आहे ते आम्ही अभ्यासाला पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या आहे की एक आत्मिक ख्रिस्ती व्यक्ती असतो, एक दैहिक ख्रिस्ती व्यक्ती असतो आणि ख्रिस्तामध्ये बाळकपण असं सांगितलेलं आहे. पण आज मी तुम्हाला सांगते, ते तिन्ही गोष्टी बोलत असताना आत्मा, जीव आणि शरीर ह्याबद्दल मी बोलणार आहे. प्रियांनो, याच्यामध्ये आम्हाला बराच खोल अभ्यास करायला पाहिजे. हा जो पवित्र शास्त्राचा अभ्यास आहे हा खोल अभ्यास आहे. त्याचं आम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या कोणाला आत्मा, जीव आणि शरीर हे समजतं त्या व्यक्तिमत्वाला ते व्यक्तिमत्व बदललेलं असतं. मागच्या आठवड्यामध्ये अशी एक घटना झाली की महाराष्ट्रामध्ये असे काही शिक्षण देणारे लोक आहेत की जे म्हणतात की तुम्ही शरीरामध्ये पवित्र झालेला आहे, थोडक्यामध्ये तुमचं शरीर पवित्र झालेलं आहे. आणि आम्हाला कळायला पाहिजे, जर अशा प्रकारचं हे शिक्षण आहे तर देवाच्या वचनानुसार ते आहे का? प्रियांनो, आम्ही जर ते समजू शकलो तर आमच्या जीवनामध्ये आम्ही योग्य ख्रिस्ती व्यक्तिमत्व निर्माण करू शकू. सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत की 3 प्रकारचे ख्रिस्ती पॉल लिहितो आणि ते आपण 3 प्रकारचे ख्रिस्ती व्यक्ती कसे आहेत हे पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून आपण ती वचनं पाहूया आणि आपल्याला कळून येईल की त्या ठिकाणी 3 प्रकारचे व्यक्ती आहेत. ओके, एक आत्मिक आहे, दुसरं दैहिक आणि बाळक पण आहे. वाचूया आपण. बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसाबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही. तर जसे दैहिकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बाळकांबरोबर तसे मला बोलावे लागले. मी तुम्हास दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही व मानवी रीतीने चालता की नाही. प्रियांनो, एक महत्त्वाची गोष्ट, हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत ह्या एका ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनामधल्या भाग आहेत. लक्षात ठेवा, हे तिन्ही गोष्टी वाईट नाही आहेत, पण आम्हाला कुठंतरी बाळकापासून पुढं जायला पाहिजे आणि आत्मिक व्यक्ती बनलं पाहिजे. ओके, आम्हाला सर्वांना माहीत आहे की जेव्हा बाळकाला जन्म होतो तो गोंडस असतं, सर्वांना हवंसं वाटतं, सर्व त्याबरोबर चालतात आणि त्याला सांगती. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, लक्षात ठेवा प्रियांनो. ते चूक नाही, पण विचार करा, एखादा 12 वर्षाचा मुलगा झालेला आणि तो म्हणतो नाही मला आता दूधच प्यायला पाहिजे, बाटलीनेच दूध प्यायचं. 12 वर्षाचा मुलगा जो अन्न खाऊ शकतो तो जर तसा वागायला लागला तर काय वाटेल? आई वडिलांना मनामध्ये चिंता वाटायला लागेल. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो प्रियांनो, बरेचसे ख्रिस्ती लोक वर्षानुवर्ष हे आत्मिक बाळासारखं जीवन जगतात. याचे 2 कारण आहेत. ओके, पहिली कारण म्हणजे सर्वात महत्त्वाचं स्वतःच्या अज्ञानामुळं. कारण ते जीवनभर फक्त दूधच पीत राहतात. आणि प्रियांनो, दूध पिणं काही चुकीचं नाही आहे. पहिलं पेत्रामध्ये याचा मला वाटतं 2रा अध्याय आणि त्या ठिकाणी ते दूध पिणाऱ्या लोकांबद्दल लिहिलेलं आहे. पहिलं आणि दुसरं वचन. ओके, पहिलं पेत्राचा 2रा अध्याय, तिथंच आहे का ते वचन? हो. हां. म्हणून प्रभू कृपाळू आहे
याचा तुम्ही अनुभव घेतला आहे. हा तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी पा आत्मिक वाढ व्हावी. बर, म्हणून नूतन जन्मलेल्या बाळकासारखे आता नूतन जन्मलेलं बाळाबद्दल या ठिकाणी काही सांगितलेलं आहे. नूतन जन्मलेलं बाळ हे चांगलं आहे. बर, नूतन जन्मलेल्या बाळासारखे निर्या दुधाची इच्छा धरा. निऱ्या दुधाची इच्छा धरा. बाळाला दुधाचीच गरज. बाळाला कोणी सुद्धा प्रियांनो जड अन्न देत नाही आणि आम्ही देऊ नये. बाळाला निऱ्या दुधाचीच गरज आहे की जे दूध त्याला सक्षम बनवेल. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, पण काही लोक स्वतःच्या इच्छेने वर्षानुवर्ष त्या बाळासारखंच जीवन जगतात. असं पॉल म्हणतो की मी तुम्हाला बाळकासारखं शिकवलं. नंतर तो म्हणतो तुम्ही दैहिक आहात. आता दैहिक पण काय वाईट आहे का प्रियांनो? दैहिक हा शब्द वाईट नाही आहे. ओके, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला ह्या अनुभवातून जावं लागतं. आम्हाला पाहायला मिळतं इस्रायल राष्ट्राचा प्रवास जर आपण अभ्यास केला तर आपण ते आपल्या वैयक्तिक प्रवासासांगती त्याची तुलना जर करू लागलो. एक काळ आम्ही त्या फारोच्या दास्यामध्ये होतो, या जगाच्या दास्यामध्ये होतो. जगाचं दास्य असं होतं की जे प्रियांनो पापाचं दास्य होतं, सैतानाचं दास्य. शत्रू सैतान तिथं राज्य करत होता आणि प्रभूने आम्हाला त्यातून बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यानंतरचा जो प्रवास आहे तो जो प्रवास आहे अरण्यातला प्रवास, आणि तो कदाचित आपण त्याला देहाचा प्रवास सांगते किंवा त्या सांगते आपण त्याला जोडू शकतो प्रियांनो. जिथं चमत्कार विश्वास, चमत्कार घडले त्या ठिकाणी, की अद्भुत चमत्कार घडले. तिथं रोज दे परमेश्वर मान्ना पुरवतोय, पाणी मिळतंय आणि त्या वाटचालीमध्ये अरण्यातल्या अनुभवामध्ये प्रियांनो त्या ठिकाणी दैहिकपणा आहे. तो काही वेळ ठीक आहे. त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये आम्हाला माहिती आहे तो 40 वर्ष चालले, पण देवाची इच्छा नव्हती की त्या अरण्यात त्यांनी 40 वर्ष राहावं वगैरे. देवाची इच्छा होती त्यांनी वतनी देशामध्ये प्रवेश करावा. खरं पाहिलं तर त्यांनी 2 वर्षामध्ये वतनी देशात जायला पाहिजे होतं, पण त्यांना 40 वर्ष लागले. ओके, आणि ती प्रक्रिया फार मोठी आहे प्रियांनो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 40 वर्ष त्यांनी फिरावं ही परमेश्वराची 100% इच्छा नव्हती आणि त्यांनी विश्वासात वाढायला पाहिजे होतं. त्यांनी विश्वासामध्ये जीवन जगायला पाहिजे होतं. विश्वासणारे म्हणून ते प्रियांनो असे व्यक्तिमत्व व्हायला पाहिजे होतं. पण देवाच्या अभिवचनावर विश्वास न ठेवणारे हे जे व्यक्ती आहेत ते त्या विसाव्यात प्रवेश करू शकले नाही. आज मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, देवाचं वचन सांगतं की तुम्ही आणि मी आत्मिक व्यक्ती बनलं पाहिजे जे देवाच्या वचनावर विश्वास ठेवणार आहेत. प्रियांनो, चमत्कार मागे येतील, चमत्कार होतात, घडतात, म्हणजे तो आत्मिक व्यक्ती आहे असं जी मानसिकता आहे ती चुकीची आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो प्रियांनो, ओके, आमचा विश्वास देवाच्या शब्दावर पाहिजे. जसा अब्रामाचा विश्वास होता, जसा शद्रक मेशक अबेदनेगोचा विश्वास होता. जरी त्या अग्नीमधून आम्ही गेलो आणि जरी देवाने आम्हाला वाचवलं नाही तरी सुद्धा आम्ही ही गोष्ट करणार नाही. ओके, का? कारण आम्हाला माहित आहे तो वाचवणारा परमेश्वर आहे. प्रिय, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा जो वचनावरचा विश्वास आहे, जो विश्वास तो धरतील तो आत्म्यामध्ये असलेला विश्वास. आणि म्हणून जर इब्री लोकासपत्र याचा 3रा अध्याय, त्यामध्ये आम्हाला काही गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. आपण ते वाचूया. इब्री लोकासपत्र 3रा अध्याय आणि 17 ते 19 वचनं वाचूया आपण. आणि 40 वर्ष तो कोणावर संतापला, ज्यांनी पाप केले, ज्यांची प्रेते रानात पडली, त्यांच्यावर नव्हे काय? प्रियांनो, फार आव्हानात्मक हे वचन आहे. पहा, 40 वर्ष तो त्यांना पुरवठा करत होता, पण तरी संतापून पुरवठा करत होता. कधी विचार केला का? कधी कधी देव माझा पुरवठा करतोय, मी चमत्काराने पाणी पितोय, चमत्काराने जेवण जेवतोय, देव चमत्काराने माझे वस्त्र विटत नाही आहेत, माझ्या चपला विटत नाही आहेत, मला दिवसा
ढग आहे ह्यासाठी सूर्याचा मला प्रकाशाने मला त्रास होऊ नये, रात्री मला प्रकाशाचा खांब आहे, अग्नीचा स्तंभ आहे, हे सर्व चमत्काराचे 40 वर्ष अनुभव असतात तरी सुद्धा देव त्यांच्यावर रागावलेला होता. प्रियानो लक्षात ठेवा, देव त्याच्या लोकांसाठी अब्राहमाबरोबर केलेल्या करारानुसार त्यांना घेऊन चाललेला होता, पण देवाची अल्टिमेट इच्छा, देवाची परिपूर्ण योजना की त्यांनी त्या वतनी देशामध्ये जावं, ज्या ठिकाणी विपुलता आहे, जिथं आशीर्वाद आहे, ज्या प्रियांनो. आणि म्हणून हे जर मी काही वेळाने तुम्हाला हे एक्सप्लेन करीन, पण आत्म्याचं जे कार्य आहे, जे वचनावर अवलंबून राहणारे लोक आहेत, त्याबद्दल ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. वाचूया पुढे काय म्हणतो तो. आणि शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही, ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही. तरी ह्यावरून आपल्याला दिसून येते की अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही. अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही. त्यांचा विश्वास काय? देहिक विश्वास. मी पाहीन, मला जर देवाने पुरवलं तर मी विश्वास ठेव, जो देहापासून निर्माण होणार आहे. काही समय प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती ह्या अनुभवातून चालतो, पण जीवनभर तुम्ही तसंच चालत असाल तर माझ्या भावानं बहिणींनो, कुठं तरी आम्हाला आमचं आत्मिक जीवनामध्ये यायची. पहिलं आणि चौथा त्याचं पहिलं आणि दुसरं वचन, म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापी देऊन ठेवलेले आहे. ह्यामुळे तुम्हातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिवून वागू. Amen. कारण त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे, परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही. पहा, त्या लोकांना, इस्रायल लोकांना सर्व 40 वर्षा, मला वाटतं 20 वर्षाच्या वरचे जे लोक होते, मी 40 वर्षामध्ये बोलतो, 20 वर्ष वयाच्या मोठे लोक होते, त्या प्रत्येकाला सुवार्ता ऐकण्यात आली होती. ती सुवार्ता होती की देवाने तुम्हासाठी दुधामधाचा देश तयार केलेला आहे, देवाने तुम्हाला आशीर्वादाचा देश तयार केलेला आहे, या त्या देशामध्ये प्रवेश करा. पण त्यांनी ऐकलं, पण त्यांनी विश्वास ठेवला नाही, त्यामध्ये ते प्रवेश करू शकले नाही, कारण त्यांनी अवज्ञा केली. पण प्रियांनो, या ठिकाणी आम्हाला दुसरं वचन पाहायला मिळतं की आम्हाला तरी 2 लोक पाहायला मिळतात त्या पूर्ण स्टोरीमध्ये, कालेब आणि यहोशुवा. हे 2 लोक होते ज्यांनी देवावर विश्वास ठेवला. ते म्हणले, नाही, माझा विश्वास आहे, आम्ही विश्वास ठेवतो, जर देव आमच्या बरोबर आहे तो आम्हाला घेऊन जाईल. त्यांचं लिडरशिप, त्यांचं पुढारी पण मला फार अद्भुतरित्या आवडतं प्रियांनो. त्यांच्याबरोबर देहिक लोक होते, भित्रे लोक होते, प्रभूला नाकारणारे लोक होते, पण मात्र हे कालेब आणि यहोशुवा हे प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवणारे होते. तरीसुद्धा, आणि मोशे देखील, तरीसुद्धा ते लोक त्या लोकांबरोबर चालले. व्हॉट अ कॅरेक्टर, किती अद्भुत असं स्वभाव गुणधर्म आहे की त्यांना माहीत होतं की अशी नवी उत्पत्ती येणार आहे, देवाने सांगितलेलं आहे, आणि त्या उत्पत्तीला घेऊन जाणं जबाबदारीचं काम आहे. ही जी बंडखोर लोक होते त्यामुळे हे त्रास सहन केलं. 1-2 वर्ष नाही, 40 वर्ष दे वर वॉकिंग विथ देम. कालेब आणि यहोशुवा आपल्याला विश्वास होणार. आपण चौथ्या अध्यायाचं पहिलं आणि दुसरं वचन वाचलं का? कारण त्यांचा ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. त्यांचा ऐकणाऱ्यामध्ये विश्वास आणि कालेब आणि यहोवाचा होता. प्रियांनो, आपण एक लक्षात ठेवूया की माझ्या भावना बहिणींनो, हे कधी विसरू नका की तुम्हाला मला देवाने त्या वतनी देशामध्ये आत्मिक जीवनामध्ये चालण्यासाठी बोलवलेलं आहे. काही असे ख्रिस्ती लोक आहेत ज्यांचं तारण झालेलं आहे, आणि पण ते आपल्या धर्माच्या रूढी परंपराच्या कर्माच्या गोष्टीमध्ये अडकून बसलेले आहेत, आणि ते बाहेर येत नाही. ते त्यांना किती जर समजून सांगितलं तरी ते त्या आत्मिक जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी स्वतःला अडवून ठेवतात. प्रियांनो, आम्हाला पाहायला पाहिजे हे आत्मिक जे ख्रिस्ती लोक जे आहेत प्रियांनो, ते
ख्रिस्ताचं गौरव करणारे आहेत, ते आत्मे जिंकणारे आहेत, ते प्रत्येक भागामध्ये फळदायी होतात, त्यांच्या जीवनातील प्रत्येक भागात फळदायी होतात, त्यांना आत्म्याच्या प्रेरणेने चालणारी फलप्राप्ती प्राप्त होते. आणि आम्हाला माहिती आहे ते गलतीकरासपत्राचा 5वा अध्याय आणि मला वाटतं 22 वचनामध्ये ते 9 आत्म्याची फळं सांगितलेलं. आत्म्याच्या प्रेरणेने तर निर्माण होणारी ही फळं आहेत. त्यामध्ये प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, सौम्यता आणि विश्वासपणा, इंद्रिय दमन, हे जे 9 दानं आहेत, याच्या विरुद्ध नियमशास्त्र नाही. ही जी फळं निर्माण करणारी जी व्यक्तिमत्व आहे प्रियांनो, ते व्यक्तिमत्व आम्हाला समजायला पाहिजे. आज मी तुम्हाला हे एक्सप्लेन करतो आणि एका सेशनमध्ये हे पूर्ण होणार नाही. ह्याला काही वेळ लागणार आहे की ह्या गोष्टी समजण्यासाठी काही समय लागणार आहे. आणि आम्हाला हे समजण्यासाठी एक काम करण्याची गरज आहे. आम्हाला पहिले थेसलोनिकरासपत्राचा 5वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये आम्हाला हे एक्सप्लेन केलं की तुमचा आत्मा, जीव आणि शरीर हे 3 वेगळे भाग आहेत जे एका व्यक्तीच्या मध्ये आहेत. प्रियांनो, आपण आत्मा, जीव आणि शरीर ह्या 3 गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. मनुष्याला आत्मा आहे, मनुष्याला जीव आहे आणि मनुष्याला शरीर आहे. जेव्हा आम्हाला हे अगदी स्पष्टपणे समजतं, आणि मला सांगू द्या की एका सेशनमध्ये हे समजणार नाही आहे. तुम्हाला ते समजण्यासाठी काही सेशन्स हे वचन ऐकावे लागणार आहेत की आत्मा, जीव, शरीर काय आहे. मी आज थोडक्यामध्ये काही गोष्टी बोलणार आहे की ज्या तुम्हाला समजल्या तर ते फार गरजेचं आहे. समजून घ्या प्रियांनो. हा जो बायबल स्टडी आहे हा निश्चितच तुम्हाला फायद्याचा होणार आहे. पहिले थेसलोनिकरासपत्राचा 5वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये आम्हाला काहीतरी फार महत्त्वाची गोष्ट सांगितली. वाचूया आपण. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावो. फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी 3 गोष्टी, आत्मा, जीव आणि शरीर ही राखली जावोत. ओके, आता महत्त्वाची गोष्ट आहे की आमचं शरीर राखलं जाईल का. बायबलचं वचन आम्हाला सांगतं की आम्हाला एक नवीन शरीर प्राप्त होणार आहे. बायबलचं वचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, रक्त आणि मांसाला देवाच्या राज्यामध्ये जागा नाही आहे. ओके, रक्त आणि पॉल स्पष्ट लिहितो, तोच पॉल थेसलोनिकरासपत्रात लिहितोय की तुमचा आत्मा, जीव आणि शरीर राखला जावं. कोण राखतं? लक्षात ठेवा प्रियांनो, राखणारा हा आत्मा आहे. ते येत्या दिवसात आम्ही अभ्यास करणार आहोत, शिकणार आहोत. पण महत्त्वाची गोष्ट आहे, आम्ही समजून घ्यायला पाहिजे आत्मा, जीव, शरीर मनुष्यामध्ये कसा झाला. जर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तकाचा 2रा अध्याय आणि 7वं वचन पाहिलं तर त्या वचनामध्ये तुम्हाला काहीतरी गोष्ट समजून येईल. उत्पत्तीचं पुस्तक 2रा अध्याय 7वं वचन काय म्हणतं पहा. मग परमेश्वर देवाने, समजून घ्या, परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला. जमिनीतील मातीचा मनुष्य घडला. थोडक्यामध्ये डोळ्यासमोर चित्र करा की देवबापाने एक मातीचं मनुष्य घडला, एक भावली घडली. व त्याच्या नाकपुड्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला. जीवनाचा श्वास, देवाचा श्वास, जीवन देणारा श्वास फुंकला. तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. म्हणजे देवाने जेव्हा मनुष्याला निर्माण केलं त्यावेळेस त्याला हे शरीर पहिले निर्माण केलं, बाहेरचं शरीर निर्माण केलं. त्यानंतर देवाने काय केलं, त्याने जीवनाचा श्वास जो देवाचा आत्मा आहे तो त्यात फुंकला आणि मग 3री घटना घडली, मनुष्य जीवधारी, त्याला जीव प्राप्त झाला. लक्षात ठेवा प्रियांनो, आत्मा जीवन देतो, शरीराचा काहीच उपयोग नाही आहे. स्पष्टपणे येशू ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायाच्या 63व्या वचनामध्ये आम्हाला ती गोष्ट सांगतो. योहान शुभवर्तमान याचा 6व्या अध्यायाचं 63 वचन, योहान 6:63. आत्मा हा जिवंत करणारा आहे. आत्मा जिवंत करणारा, काय करणारा आहे? जेव्हा देवाने श्वास फुकला ह्या शरीरामध्ये, त्याने
जिवंतपणा आणला. तो जीव, आत्मा आणि जीवाला विभागणं थोडंसं कठीण आहे, पण ते जुडलेले आहेत. त्याला विभागण्यासाठी फक्त देवाचं वचनच काम करतं. आपण ते पाहणार आहोत नंतर. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, आत्मा आणि जीव हे वेगळे आहेत. काय म्हटलेलं आहे? वाचा परत वचन ते. आत्मा हा जिवंत करणारा आहे, हां, देहापासून काही लाभ नाही. देहापासून काही लाभ नाही. हे कोण बोलतं? हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत, मनुष्याचे नाही आहेत. का देहापासून देहाला का लाभ नाही आहे? कारण ज्या वेळेस देवाने आदामाला घडलं, त्यावेळेला काय घडलं प्रियांनो? मनुष्याकडून जेव्हा पाप झालं त्यावेळेला त्याचा आत्मा जो आहे तो देवाच्या, आत्मा कोणा सांगती कनेक्ट करतो? देवा सांगती कनेक्ट करतो. आत्म्याचं काम देवाच्या संबंध आहे. देव आणि मनुष्य एक आत्मा बनतो. ज्यावेळेस तुमचा नवा जन्म होतो तर काय होतं माहिती आहे का? तुम्हाला नवीन आत्मिक व्यक्ती मिळतो, जो देव सदृश्य व्यक्ती असतो. आणि तो त्या आत्म्या सांगती देवाचा आत्मा जोडलेला असतो. पहिले कोरिन्थीकरासपत्र 6 अध्याय आणि 17 वचन आम्हाला त्याविषयी सांगतं. पहिले कोरिन्थीकरासपत्र याचा 6 अध्याय आणि 17 वचन. परंतु जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहेत. तो आणि प्रभू एक आत्मा आहे. लक्षात ठेवा, तो आणि प्रभू एक आत्मा आहे. ह्या आत्म्या सांगतीत नवा जन्मलेला, जुना नाही. आत्मा हा मृत आहे प्रियांनो. ह्या जगामध्ये जर तुमचा नवा जन्म झालेला नाही आहे, तुम्ही जर आत्म्यापासून जन्मलेला नाही आहे, तर तुमचा आत्मा देवा सांगती कनेक्ट होऊ शकत नाही. तो मृत आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 3 अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये, जे देहापासून जन्मले ते देह आहेत आणि जे आत्म्यापासून जन्मलेले ते आत्मा आहेत. काय म्हटलं? वाचा 3 अध्यायाचं 6वं वचन. देहापासून जन्मलेले देह आहेत हा, आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत. आणि आम्हा प्रत्येकाचा देहापासून जन्म होतो. जेव्हा आमचा देहामध्ये जन्म होतो त्यावेळेस आम्ही आदामापासून, कारण आदामाने जेव्हा पाप केलं त्यावेळेस त्याचं देवा सांगते कनेक्शन तुटलं आणि तो जीव आणि शरीर म्हणून ह्या जगात होता, किंवा जीवात्मा आणि शरीर होता. पण असा आत्मा जो देवाच्या कनेक्शनमधून तुटलेला होता. आणि म्हणून त्याच्या शरीरामधलं जे रक्त आहे त्या रक्तामध्ये पाप होतं. आणि त्या पापामुळं प्रियांनो, जे कोणी बाळ जन्मतात त्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये एका मनुष्याने पाप केलं आणि त्याद्वारे सर्व मनुष्यामध्ये पाप शिरलं, असं बायबलचं वचन सांगतं. आणि मग तिथून ह्या शरीरामध्ये प्रत्येक मानवाच्या, आणि म्हणून हे शरीर आणि रक्त देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला आणि मला शुद्ध करण्यासाठी असं एक शरीर यायला पाहिजे होतं जे पाप विरहित होतं, त्याच्यामध्ये पापाचे कुठले बीज नव्हते. आणि ते बीज प्रभू परमेश्वराचं, प्रभू येशूच्या नावामध्ये ज्यावेळेस मरियेकडं ते आलं की तू गर्भवती जाशील. अरे मला मनुष्य माहीत नाही आहे, हो, पण जे काही तुझ्या उदरामध्ये जन्म घेईल हे पवित्र आत्म्याच्या द्वारे जन्म घेईल. देवाचा शब्द जन्म घेईल आणि तो शब्द जीवधारी बनेल. आणि त्याचं जे रक्त असेल ते पवित्र रक्त असेल, ते सर्व पापांना शुद्ध करणारं असेल. जगामध्ये असं रक्त कोणाचं दुसऱ्याचं नाहीये ज्याच्या रक्तामध्ये कुठलं पाप नव्हतं. त्याला निश्चित शरीर असेल, जसं शरीर असावं तसं असेल, पण ते जे रक्त आहे ते पापविरहित रक्त होतं. आणि म्हणून जो जन्म होईल तो देवाचा पुत्र होईल. प्रियांनो, आम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे. आता आमचा आत्मा देवाशी संबंध करतो. आमच्या जीवामध्ये काय आहे? 3 गोष्टी आहेत. 3 आहेत किंवा भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या स्वकेंद्रित आहेत. जीव स्वकेंद्रित आहेत. आमचं मन आहे, आमची इच्छा आहे, आमच्या भावना आहेत, आमच्या योजना आहेत, जे काही तुम्हाला त्यामध्ये टाकतील. जीवामध्ये इच्छा,
भावना, मन याची गोष्ट आहे. शरीर काय आहे? शरीरमध्ये प्रियांनो, ह्या शरीरामुळं आम्हाला जगाची ओळख होती. विचार करा, जर तुम्ही फक्त आत्मिक असाल तर तुम्हाला जगाची ओळख होणार नाही. ते काय आत्माचे फक्त लोक घाबरतात. तुम्हाला समजतं की शरीर फार महत्त्वाचं आहे, शरीराला तुम्ही नाकारू शकत नाही. ओके. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला सर्वात प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे, शरीर महत्त्वाचं आहे. आणि हे शरीरमध्ये काय आहे? 5 इंद्रिय आहेत, ज्या इंद्रियांनी आम्ही जगासांगती ओळख करतो, जगाची ओळख करतो. मला सगळ्यांना माहिती आहे. ओके. स्पर्श इंद्रिय आहे, गंधाचं इंद्रिय आहे, चवेचं इंद्रिय आहे, दृष्टी आहे आणि ऐकणं आहे. ही जी इंद्रिय ह्यांनी आम्हाला जगाची ओळख, हे शरीराच्या द्वारे आहेत. ओके. त्याचं नियंत्रण जीवामध्ये होतं. पण आता महत्त्वाची गोष्ट आम्हाला समजायला पाहिजे, आत्मा, हा जो आत्मा आहे हा देवासांगती कनेक्ट करतो. प्रत्येक नवीन विश्वासणारा व्यक्ती हा देवासांगती आत्म्यात कनेक्ट करतो. तो आत्म्यात प्रार्थनेद्वारे देवासांगती कनेक्ट करतो. लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 4 अध्यायाचं 24 वचन, योहान शुभवर्तमान याचा 4 अध्यायाचं 24 वचन, देव आत्मा आहे देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. आत्म्याने व खरीपणाने. मग आता आत्म्याने खरीपणाने कशी करता येईल उपासना? देवाची उपासना मला आत्म्याने खरीपणाने करायची म्हणजे काय करायचं? जर मला आत्म्याने उपासना करायची आहे तर माझा जन्म आत्म्यामध्ये झाला पाहिजे. जर माझा जन्म आत्म्यामध्ये झालेला नाहीये तर मी आत्म्यामध्ये देवाची उपासना करू शकत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं, जे देहापासून जन्मले ते देह आहेत, जे आत्म्यापासून जन्मले ते आत्मा आहे. आणि मग आत्मा, म्हणून तो योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 3 अध्यायाच्या 7व्या वचनात म्हणतोय, मी तुम्हाला नव्याने जन्मायला पाहिजे हे सांगितलं म्हणून आश्चर्य मानू नका. वाचूया आपण 7वं वचन. तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. पहा, नवा जन्म घेणं. आणि म्हणून हा आत्म्यामध्ये, जर तुमचा नवा जन्म झालेला आहे तर तुम्ही आत्म्यामध्ये जिवंत आहात. आणि म्हणून तुम्ही आत्म्यामध्ये देवाची उपासना करू शकता. आता आत्म्यामध्ये देवाची उपासना करणं म्हणजे काय? तर देवाचा आत्मा तुम्हाला त्या गोष्टी शिकवेल. प्रियांनो, त्यामध्ये जर आम्ही सांगितलं, पण देवाचं वचनामध्ये आम्हाला स्पष्ट सांगतं की आम्ही आत्म्याने देवाची उपासना करतो. जर तुम्ही 1 कोरिन्थीकरास 14वा अध्याय आणि 14 वचन वाचलं तर त्या ठिकाणी गोष्ट सांगितलेलं आहे, जो अन्य भाषेत प्रार्थना करतो तो आत्म्याने प्रार्थना करतो. वाचूया आपण, काही गोष्टी तुम्हाला आणि मला समजल्या पाहिजे. कारण आत्म्याने देवाची स्तुती करणं गरजेचं आहे. कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझ्या बुद्धीला उपयोग होत नाही. माझ्या बुद्धीला, माझ्या जीवाला त्याचा उपयोग होत नाही. असे लोक येतील जे आत्म्याने आणि खरेपणाने, म्हणजे फक्त काय अन्य भाषेत प्रार्थना करत नाही, तसं नाहीये प्रियांनो. पण आत्म्यातून जे गीत सुरू होतात ते जीवामध्ये येऊन मग तुम्ही अद्भुतरित्या आत्मिक गीत. कारण वाचूया 15 वचन, त्यामधलं 15 वचन काय म्हणतं पहा. तर मग काय मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार, व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार. मी प्रार्थना बुद्धीच्या सामर्थ्याने करणार. काही लोक आत्म्याच्या सामर्थ्याला वेळच देत नाही. आत्म्याने प्रार्थना करण्याची काही गरज नाही. माझ्या भावना बहिणींनो, तसं नाही आहे. तुम्ही आणि मी आत्मिक व्यक्ती आहोत आणि आत्म्याने प्रार्थना करणं गरजेचं आहे. नुसतं बुद्धीने जर प्रार्थना केली तर प्रियांनो, बऱ्याच वेळा आम्ही मर्यादित बनतो. देवाची इच्छा आहे की मी आत्म्याने प्रार्थना करावी. परमेश्वराची पुढं वाचा काय म्हटलेलं आहे, मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार, मी स्तुती आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार. देवाला धन्यवाद देणार, स्तुती करणार आत्म्याच्या सामर्थ्याने.
व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार. आता याचा अर्थ असा आहे का नुसतं आत्म्याच्या सामर्थ्याने स्तुती करायची आहे, स्तवन करायचं नाही, बुद्धीच्या सामर्थ्याने. पण बुद्धीचं सामर्थ्य कसं आहे? ज्या वेळेस ते आत्म्यातून माझ्या जीवनामध्ये आत्मिक सामर्थ्य, आत्म्याने खरेपणाने, खरंपण म्हणजे काय प्रियांनो? ज्या वेळेस सत्य देवाचं वचन आहे, येशू म्हटला सत्य मी आहे. ज्या वेळेस तुम्ही त्या सत्यामध्ये देवाच्या वचनानुसार उपासना करायला लागता, तुम्ही त्या बुद्धीने देखील जेव्हा उपासना करता त्यावेळेस देवाच्या आत्म्याच्या द्वारे उपासना करता. ऐका प्रियांनो, हे 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 आम्हाला ह्या ठिकाणी हे सत्य वचन बायबलमध्ये शिकवलेलं आहे. आत्मा उत्सुक आहे देवासंगती जोडण्यासाठी, आत्मा सहभागिता करण्यासाठी उत्सुक आहे. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सांगतो देवाबरोबर आणि देवाच्या लोकांबरोबर काय म्हटलेलं त्या ठिकाणी आशीर्वाद दिला जातो दर रविवारी. ओके, आता प्रभू येशू ख्रिस्ताची नाही, आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता. आणि ती सहभागिता फक्त तिथंच राहते. बरेचसे लोक घरी गेल्यानंतर त्या सहभागितेला विसरून जातात. पण ऐका माझ्या भावांनो, देवाने तुम्हाला मला त्या सहभागितेत बोलवलेलं आहे. ह्यासाठी की आत्म्याची सहभागिता आम्ही असं योहानाचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय, योहानाचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय 3 आणि 4 वचन, पहिले 3 वचन वाचूया. योहानाचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय 3 वचन. जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हा सही यासाठी कळवतो की हा, तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. तुम्ही आमच्याशी सहभागी व्हावे. आप- 4 वचन. आपली सहभागिता तर पित्याबरोबर, कोणाबरोबर आहे? पित्याबरोबर. आणि देवाचं वचन तर माझा पिता आत्मा, देव आत्मा आहे, माझा बाप आत्मा आहे. आमची सहभागिता आमच्या आत्म्यामध्ये देवाबरोबर आहे व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त हा. याच्या बरोबर आहे. प्रेज गॉड. तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो. प्रियांनो ऐका, ज्यावेळेस सहभागितेमध्ये फार मोठा आनंद आहे. हा, काही लोकांना तो आनंद मिळत नाही. त्यांना दरवेळेस फक्त दैहिक सहभागिता पाहिजे. मागच्या काही दिवसापासून आम्ही ही दैहिक सहभागिता करू शकत नाही आहे. आम्हाला लॉकडाऊनमध्ये घरी बसावं लागत आहे, आम्हाला ती सहभागिता मिळत नाही आहे. पण माझ्या भावांनो बहिणींनो, मी तुम्हाला सांगतो, आज आत्मिक सहभागिता आहे, कौटुंबिक सहभागिता आहे, आत्मिक सहभागिता आहे आणि देवाचे त्यामध्ये आनंद आहे. ही आत्मिक सहभागितेमध्ये आनंद आहे. आणि मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, आमचा आत्मा उत्सुक आहे. 7व्या अध्यायाचा पहिला भाग वाचूया, फक्त 7व्या वचनाचं, 7वं वचन, पहिला अध्यायाचं 7वं वचनाचा पहिला भाग. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे. ऐका, या ठिकाणी सहभागितेबद्दल बोललेले, आत्म्याची सहभागिता. मला प्रकाशात चालायचं म्हणजे प्रकाश काय आहे हो? प्रकाश काय? प्रकाश काय आहे? बायबलचं वचन स्पष्ट सांगतं, देवाचं वचन माझ्या पावल्याकरता दिव्यासारखं, माझ्या मार्गावर प्रकाशासारखं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रियांनो देवाच्या वचनाच्या प्रकाशामध्ये चालता, तुम्हाला देवाबरोबर सहभागिता आहे, तुम्हाला एकमेकाबरोबर सहभागिता आहे, तुमची उपासना आत्म्याने खरेपणाने होते. माझ्या भावना बहिणींनो, ह्या सहभागितेमध्ये बोलवलं हे आम्हाला बायबलचं वचन, आत्म्याच्या सहभागितेमध्ये. आज तुम्हाला विनंती करतो प्रियांनो, त्या आत्म्याच्या सहभागी विसरू नका. तुम्ही आणि मी एक आत्मिक व्यक्ती आहे. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की तुमचा आत्मा देवासंगती जोडलेला आहे. जर आपण नव्या करारातूनच काही वचनं पाहणार आहोत, आपण वाचूया प्रियांनो काही वचन. आपण प्रसंगी कृत्याचा 7वा अध्याय 59 वचन. आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की स्तेफनाला धोंडमार झालेली आहे आणि स्तेफन आत्म्यामध्ये काही गोष्टी पाहतोय प्रियांनो. तो एक आत्मिक, आम्हाला माहिती आहे स्तेफनाने एक फार मोठा संदेश त्या काळातल्या याजक लोक, परुषी लोक, यहुदी लोकांना दिलेला आहे. तो त्यांना पटवून सांगतोय यरुशलेमातल्या लोकांना की त्या येशूच आहे तो खरा देवाचा पुत्र आहे. देवाचं वचन त्यांना सांगतो. आणि मग त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे की पाऊलाचं देखील, पाऊल तिथं स्वतः होता, शॉल ह्या नावाने पॉल तिथं होता. आपण वाचूया 7व्या अध्यायाचं 59 वचन. ते दगडमार करीत असता, ते दगडमार करत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, हा, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. ऐका,
का हे येशू माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. तो असं म्हटलं नाही माझ्या देहाचा स्वीकार कर. प्रियांनो, एक दिवस येणार आहे ज्या दिवशी खुद्द जेव्हा प्रभू त्या ढगावर येईल त्यावेळेस तुम्ही आणि मी जे इथं उपस्थित आहेत निमिषात काही क्षणात डोळे बंद होण्याच्या आत चुटकीनुसार पापणे लवते न लवते आमचं शरीर बदलून जाणार आहे. आणि बायबलचं वचन सांगतं जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून मरण पावलेले आहेत ते मेलेले लोक तुमच्या माझ्या पहिले उठतील, पण त्यांचे शरीर हे रक्तमासाचे नाही, ते बदलले नवीन शरीर असतील. लक्षात ठेवा. पण हे रियालिटी आहे की तुमचा माझा तुम्हाला मला देवाने आत्मा दिलेला आहे जो आत्मिक व्यक्ती आहे. त्यासाठी दुसरे कोरिन्थीकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 16 वचन आपण वाचूया. मी काही गोष्टी तुम्हाला प्रियांनो शिकवू इच्छितो ज्या महत्त्वाच्या आहेत. ओके, पण खोलात खूप जास्त मी जाऊ शकणार नाहीये. म्हणून आम्ही धैर्य सोडित नाही, हां, परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. अंतरात्मा दिवसांदिवस नवीन होत आहे. अंतरात्मा हा माझा देह क्षय पावतोय, काही वेळ येणार आहे हा देह म्हणजे पावलाला सोडून जावा लागला, पेत्राला सोडून जावा लागला, पण आत्मा हा प्रभूकडे आहे. तो म्हणतो की मरणे मला लाभ आहे, जगणे मला ख्रिस्त आहे. तो म्हणतो ह्या देहातून निघून ख्रिस्ताकडं असणं किती अद्भुत आहे. प्रियांनो, हे आत्मिक गोष्ट आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा नवा जन्म होतो तुमच्या आत्म्यामध्ये, आणि प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणारा हा एक आत्मिक, त्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही जगलो पाहिजे. आणि हे आत्मा जीव आणि शरीर आम्हाला समजणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आम्ही ते समजत नाही. त्या आत्म्यामध्ये आम्ही नीतिमान ठरतो. तुम्ही जेव्हा नीतिमान ठरता, तुम्ही कुठं नीतिमान ठरता, कुठल्या गोष्टीत नीतिमान ठरता, विश्वास तुम्हाला कुठं प्राप्त होतो. मला वाटतं आपण दुसरे कोरिन्थीकरामध्ये 4 अध्याय वाचला ना आता 16 वचन, त्यातलं 18 वचन वाचा बरं, काय लिहिलेलं आहे. आम्ही दृश्य गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो. हां, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. अदृश्य गोष्टी आहेत ज्या सार्वकालिक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला दिसत नाहीत. त्या गोष्टी अदृश्य आहेत, तुम्हाला मला दिसत नाहीत, पण आत्मिक जग आहे. आणि तुमच्या आत्मिक जगात तुम्हाला सर्व गोष्टी मिळालेल्या आहेत. तुमच्या आत्म्यात तुम्ही नीतिमान झालेला आहे. त्या आत्म्यामध्ये तुमचा देवासंगती संबंध जोडलेला आहे, तुमच्या देहात नाही. कारण काही वेळा तुम्हाला देहाबद्दल मी काही गोष्टी सांगणार आहे, पण आत्म्यात तुम्ही नीतिमान झालेला आहे. बायबलचं वचन सांगतं, रोमकरास पत्र याचा 5 अध्याय आणि 22 वचन काय म्हणतं पहा बरं. रोमकरास पत्र याचा 5 अध्यायाचं 22 वचन. रोमकरास पत्र याचा 3 अध्याय 22 वचन. रोम 3:22. रोमकरास पत्र 3 अध्याय 22 वचन. हे देवाचे नीतिमत्व तर हे देवाचं नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. ऐका प्रियांनो, ज्या वेळेला तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारता, तुम्हाला आणि मला नीतिमत्व म्हणजे काय, देवासमोर दोषविरहित, भीतीविरहित, कुठल्याही प्रकारचे पाप विरहित उभं राहण्याची जी पात्रता आहे त्याला नीतिमत्व म्हणतात. आणि ते नीतिमत्व प्रियांनो ह्या आत्म्याला प्राप्त झालेला आहे, आणि तो नीतिमान ठरलेला विनामूल्य. तुमचं शरीर, जो शरीरामध्ये जो आत्मा आहे, तुम्ही डायरेक्ट देवासमोर उभं राहू शकता आत्म्यामध्ये, कारण देव तुमच्या आत्म्यासंगती कनेक्ट होतो. जे देव तुमच्याकडे पाहत असताना आत्म्यात, मग आत्म्यामधून तुमच्या जीवामध्ये काम घडतं. जेव्हा तुम्ही आत्म्यामधल्या गोष्टी, आत्मा, माझी वचनं आत्मा आणि जीवन आहेत, ज्यावेळेस तुम्ही वचनानुसार चालायला लागता त्यावेळेला तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालायला लागता. आणि तुमच्या शरीराला ते आवडत नाही. तुमच्या शरीराला ह्या जग आणि जगातल्या गोष्टींची आवड आहे. आणि म्हणून आम्हाला पॉल म्हणतो तुमच्या मनात तुम्हाला नवीकरण बनायचं आहे. प्रियांनो,
आज थोडक्यात मी तुम्हाला सांगतो जीव म्हणजे काय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एका सेशनमध्ये हे संपणार नाही आहे. आपल्याला काही सेशन्स घ्यावे लागेल म्हणजे आपल्याला आत्मा, जीव आणि शरीरामधला फरक कळेल. जीवमध्ये मगाशी तुम्हाला सांगितलं बुद्धी, ज्या ठिकाणी विचारशक्ती आहे, कल्पनाशक्ती आहे, स्मरणशक्ती आहे, त्या जीवाला बदलण्याची गरज आहे. ह्या जीव बदलण्याची गरज आहे. दावीद महाराज स्वतःच्या जीवा सांगते, म्हणतो हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्या पवित्र नावाचा धन्यवाद कर, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे उपकार विसरू नको. म्हणजे तुमच्या जीवाला मध्ये स्मरणशक्ती आहे, विसरण्याची शक्ती आहे. आणि बऱ्याच वेळा देवाचे उपकार विसरून जातात. हा जीव विसरून जातो, देवाचे आभार मानत नाही, देवाला धन्यवाद देत नाही. तो पाहतो सूर्य उगवला, आज मला सूर्यकिरण मिळाली, त्या सूर्यकिरणामुळे माझ्या शरीरामध्ये एक शक्ती निर्माण झाली, पण देवाचे आभार तो मानत नाही. मला आज हवा जी ऑक्सिजन देवाने निर्माण केलेली आहे ती माझ्या नाकामध्ये जातीये, मी ती श्वास घेतोय, पण देवाचे आभार मानत नाही की हा ऑक्सिजन झालेला आहे. प्रियांनो, आज तुम्ही बरेच लोक त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर उभे असतात का, त्यांना श्वास घेता येत नाही, पण देवाला धन्यवाद, देवा धन्यवाद, हा श्वास तू दिलास, हे माझ्या जीवा तू विसरू नकोस, हे माझ्या. आणि हा जीव खिन्न होतो, हा जीव खिन्न. आपण स्तोत्र मला वाटतं 42 आणि 5व्या वचनामध्ये जो स्तोत्र करता आहे तो आपल्या जीवा सांगती बोलतो. ओके, दुसरं वचन, 5वं वचन. हे माझ्या जीवा, हा जो स्तोत्र करताय आपल्या जीवा सांगते, हे माझ्या जीवा तू का खिन्न झाला. प्रश्न करतो, का खिन्न झाला, तू आतल्या आत का तळमळत तू आहेस. आतल्यात का तळमळत आहे. देवाची आशा धर, देवाची आशा धर, तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो. हा प्रियांनो, फार महत्वाची गोष्ट आहे. हा जो स्तोत्र करता आपल्या जीवाशी, मला माहित नाही तुम्ही स्वतःच्या जीवा सांगते बोलता की नाही, पण तुमच्या जीवा सांगते बोलणार. जीव काय आहे प्रियांनो, जीव हा स्वकेंद्रित आहे. मन हे सर्वदा स्वकेंद्रित आहे. आणि असे जीवामध्ये चालणारे खूप लोक, मला काही केलं नाही, माझ्याकडं बघितलं नाही, मला पास्टरनी मला प्रेज द लॉर्ड केलं नाही, माझ्याकडं कोणी लक्ष देत नाही, मी एकटा पडलेलो आहे. मला प्रियांनो, ते जे फक्त स्वतःच्या जीवामध्ये अडकलेले लोक आहेत ते ह्या जीवानी चालणारे लोक आहेत. स्वकेंद्रित मन, त्याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं ओके, मन येतं, भावना येतात, इच्छा, आवड, निवड, मग दुःख येतं, प्रेम येतं, द्वेष येतो, राग येतो, हे सर्व ज्या गोष्टी येतात त्या जीवामध्ये येतात. त्यातला भाग तो आहे. आणि मग तो जास्ती करून तो मी, माझे, मला याच्यामध्येच अडकलेला असतो. आत्मा सर्व गोष्टीचा विचार करतो, मी, माझे, मला. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तांनी स्पष्ट सांगितलं लुकाच्या शुभवर्तमानाच्या 9व्या अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये, जो कोणी आत्मत्याग करत नाही, स्वतःचा त्याग करत नाही, तो माझ्याबरोबर चालू शकत नाही, माझा शिष्य होऊ शकत नाही. लुकाचा शुभवर्तमानाचा 9वा अध्याय आणि 23वा वचन. लुक शुभवर्तमान याचा लुकाचा शुभवर्तमान याचा मला वाटतं 9वा अध्याय आणि 23वा वचन. त्याने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ हा उचलून घेऊन मला अनुसरावे. उचलून घेऊन मला अनुसरावे. बर, काय करावे, त्याने रोज आत्मत्याग, दररोज ह्या जीवाला नाकारण्याची गोष्टी शिकल्या पाहिजे. जीवामध्ये असे काही विचार येतात, ते विचार आम्ही रोज म्हणाल नाही, हे विचार देवापासून नाही, हे आत्मिक विचार नाही आहेत, मी नाही स्वीकारू शकत, मला हे घ्यायचं नाही आहे, हे विचार देवापासून नाही आहेत, मला नको आहेत. स्वतःचा त्याग करणारे गोष्टी शिकल्या पाहिजे. माझ्या भावना बहिणींनो, एक लक्षात ठेवा. आता एक अजून महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. हा जो आत्मा आणि जीव आहे हा एकमेकांशी जुडलेला आहे. त्याला
विभक्त करण्यासाठी फक्त देवाचं वचनच आहे. जर तुम्ही इब्री लोकासपत्राचा 4 अध्याय आणि 12 वचन वाचेल, देवाचं वचन दुधारी तलवारी सारखं आहे, जीवात्माला दुभागून जाणारा असं सांगितलं. वाचूया आपण ते वचन, आपल्याला त्यामधल्या काही गोष्टी पाहायला मिळतील, समजतील आणि आपण ते समजून घेऊया. कारण हा. देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे. जीव आणि आत्मा देवाच्या वचनाला दुभागणार आहे. तुम्हाला आत्मिक आहात का तुम्ही जैविक आहात, म्हणजे जीवानुसार चालणारे व्यक्ती आहात, ख्रिस्ती आहात, हे तुम्हाला ते शिकवणारे आहे आणि ते तुम्हाला वेगभक्त करणार. देवाचं वचन प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस मनुष्य हे शरीर सोडून जातो, बायबलचं वचन सांगतं प्रियांनो, ज्यावेळेस मनुष्य शरीर फक्त त्याचा आत्मा जात नाही, त्याचा जीव त्या आत्म्याबरोबर जातो. शरीर सोडून जातो, शरीराला जाळतात, गाडतात किंवा अजून काय जे काय घडत असेल, पण त्याचा आत्मा आणि जीव जातो. जर तुम्ही लाजर आणि श्रीमंत मनुष्य याची जर तुम्ही स्टोरी वाचली तर तुम्हाला त्या ठिकाणी आता आपल्याला वेळ नाही, पण लुकाच्या 16व्या अध्यायाच्या 25व्या वचनामध्ये त्या श्रीमंत व्यक्तीला काही आठवणी येतात आहेत. तो लाजरला अरे लाजर तिकडे गेला, माझ्या घराच्या बाहेर पडलेला होता, तो भिकारी होता, आजारी होता, तो तिकडे गेला. आठवण झाली त्याला. तेवढंच नव्हे, तो म्हणतो त्या लाजराला पाठव. हा स्वतः कधी लाजराकडे गेला नाही ती गोष्ट वेगळी. त्या लाजराला पाठव, एक बूंद पाणी मला देऊ दे. अरे कधी तो लाजर पडलेला होता तुझ्या घरासमोर, त्याबद्दल तू विचार नाही केला. तो माझा विषय नाही, आज मी त्याबद्दल बोलणार नाही, पण तुम्हाला सांगतो त्याला आठवण झाली, माझे 5 भाऊ आहेत प्रभू, माझे आठवण जीवामध्ये. लक्षात ठेवा, आत्मा आणि जीव त्या नरकामध्ये, हे येशू ख्रिस्ताने शिकवलेली गोष्ट आहे प्रियांनो. हे आत्मा आणि जीव जोडलेले आहेत. जीवात्मा असा शब्द वापरलेला आहे, जीवात्मा, आणि ते जुडलेले आहेत. लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्हाला हे गोष्ट समजायला पाहिजे की आम्हाला प्रियांनो, आता आपण शरीराबद्दल पाहूया आणि मग ते सांगून मी संपवतो, कारण मला माहिती आहे की आपल्याला शरीर हे आमचं खरं व्यक्तिमत्व नाही आहे प्रियांनो. बऱ्याच वेळा आम्ही आमच्या शरीराची खूप काळजी घेतो. मी त्या विरोधात नाही आहे, घ्या, निश्चित काळजी घ्या. पण हे जे शरीर आहे हे आत्म्याचं बाह्य आवरण आहे. जे तुम्ही खरे आहात ते तुम्ही आत्मा आहात, ती तुमची खरी आयडेंटिटी आहे, तुमची ओळख आहे. शरीर हे बाह्य आवरण आहे आणि शरीराबद्दल आम्हाला त्या बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. आपण येशू ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये आपण पाहिलं, जो देहापासून जन्मलेला तो देह आहे आणि जो आत्म्यापासून जन्मला तो आत्मा आहे. मग ते कोणाला सांगते बोलत आहे, तो मंदिराचा अधिकारी होता. जो मंदिराचा अधिकारी म्हणजे त्याला पूर्ण बायबल माहीत होतं, त्या सांगती बोलत आहे. याईरा सांगती तो बोलत आहे. याईराला प्रश्न म्हटला, अरे मी म्हातारा झालेला आहे, मी माझ्या आईच्या उदरात कसा जन्म घेऊ? येशू म्हटला, अरे ह्या जगाच्या गोष्टी तुला सांगितल्या त्या तुला कळत नाहीत, तर मी स्वर्गातल्या गोष्टी सांगते तुला कशा कळतील? प्रियांनो, देहिक व्यक्तीला देवाच्या गोष्टी समजत नाही आणि म्हणून तुम्ही देहामध्ये जेव्हा शास्त्र वाचता तेव्हा त्या तुम्हाला गोंधळात टाकतात. पण जेव्हा तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने वाचता, आत्मा तुम्हाला त्या गोष्टी प्रगट करतो. येशू म्हटला, तुला नव्याने जन्मलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगितल्याचं आश्चर्य मानू नको. मला वाटतं योहानाच्या शुभवर्तमानामध्ये आपण आहोत ना, 3रा अध्यायामध्ये 4थ्या वचनामध्ये त्यांनी हा प्रश्न केला होता. पहा बरं काय म्हटलेलं आहे. निकोदेम त्याला म्हणाला, हा, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? हा, त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? हा. येशूने उत्तर दिले की, मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्याशिवाय कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. कोणीही आत्म्यापासून जन्म घेतल्याशिवाय कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही.
जर तुम्हाला असं वाटत असेल की मी जन्मता ख्रिस्ती आहे, माझं नाव चर्चच्या रजिस्टरमध्ये आहे, म्हणून मला स्वर्गात जागा आहे, तर तुम्ही चुकीच्या विचारामध्ये आहात. जोपर्यंत तुमचा नव्याने जन्म, मी म्हणत नाही जो देवाच्या राज्याचा मालक आहे, देवाच्या राज्याचं दार आहे, जो देवाच्या राज्याचा सर्व काही आहे, तो म्हणतो तुम्हाला नव्याने जन्मलं पाहिजे. आणि मग तो 6व्या आणि 7व्या वचनामध्ये ते समजावून आम्हाला सांगत आहे. त्याला समजावून सांगते याईराला. आज तो तुमच्या सांगती त्या वचनातून बोलतोय. काय म्हणतो पहा, देहापासून जन्मलेले देह आहे देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत. तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे हा, असे मी तुम्हाला सांगितले, म्हणून आश्चर्य मानू नका. आश्चर्य मानू नका. आत्म्यापासून तुम्ही जन्मलंच पाहिजे. आत्माचा जन्म देवाच्या वचनाने होतो प्रियांनो. देवाचं वचन आणि आत्म्याचं मिक्सर होऊन तुमच्या आत्म्याचा जन्म होतो. देह ही रियालिटी आहे. आणि म्हणून आम्हाला समजलं पाहिजे आत्म्याने चालणं कसं, जीवाला कशा रीतीने आम्ही बदलायचं आहे, आणि मग शरीरामध्ये कसं आम्ही ह्या शरीराला आत्म्याच्या अधीन. प्रियांनो, माझा वेळ संपलेला आहे, पण एक वचन सांगून मी तर संपवू इच्छितो. 1 कोरिंथीकरास पत्राचा 9 अध्याय आणि 27 वचन. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं प्रियांनो, हे जे शिक्षण आहे हे बरंच मोठं आहे. हे एका दिवसात होणार नाही. आत्मा, जीव आणि शरीर ह्या 3 गोष्टी मानवाला आहेत. तुम्ही आत्मिक व्यक्ती बनू शकता, किंवा तुम्ही जीवामध्ये चालणारे ख्रिस्ती बनू शकता, आत्मिक ख्रिस्ती बनू शकता, किंवा तुम्ही देहामध्ये चालणारे ख्रिस्ती बनू शकता. त्याला बाळकं म्हटलेलं. पण इनफॅक्ट देही ख्रिस्ती व्यक्ती, प्रियांनो, आपण वाचूया काय म्हणतो ह्या ठिकाणी. पॉल काय म्हणतो, तर मी आपले शरीर कुदलतो. मी कोण कुदळतो? कोण कुदळतो? मी. पॉल म्हणतो मी म्हणजे माझा आत्मा माझ्या शरीराला कुदळतो. तर त्याला मी माझ्या शरीराला वधस्तंभी देतो. मी माझ्या शरीराचा त्याग करतो. मी माझ्या शरीराला नाकारतो. मी माझ्या शरीराने चालत नाही. त्या आलेले विचार, शरीराच्या विचाराला म्हणतो नाही, त्याला मी कुदळतो. पुढं, व त्याला दास करून ठेवतो. आणि ह्या शरीराला मी दास करतो. कोणाचा दास करतो? माझ्या आत्म्याचा, ज्या आत्म्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. आता ह्या जगामध्ये असे बरेचसे लोक आहेत प्रियांनो, ज्यांनी शरीराला नियंत्रित, डिसिप्लिन्ड केलेलं आहे. त्याबद्दल हे म्हटलेलं नाही आहे. कृपया लक्षात ठेवा प्लीज. शिस्त तुम्ही कुणा लावू शकता, कुत्र्यांना पण लावू शकता. शिस्त बऱ्याच गोष्टीला नाही प्रियांनो. त्या शिस्तीबद्दल हे आत्म्याची शिस्त आहे, लक्षात ठेवा. ओके, जर तुम्ही मिलिटरीमध्ये गेला तर तुम्हाला शिस्त लावली जाते अगदी काटेकोरपणे. ह्याच वेळेला उठायचं, हेच करायचं, हेच. मग असे शिस्त असणारे लोक ख्रिस्ती आहेत का? ते आत्मिक आहेत का? नाही प्रियांनो, गैरसमज करून घेऊ नका. पण माझ्या आत्म्याने मला ह्या शरीराला शिस्त, जी आत्मिक जीवन जगेल, आत्म्याची फळं निर्माण करेल. देवाने आम्हाला शिस्तीचा आत्मा दिलेला आहे. तो आत्मा तुम्हाला शिकवेल, अरे ह्या गोष्टी अशा घडल्या पाहिजे. प्रभू करो प्रियांनो हे सत्यवचन. ते झालं 27 वचन पूर्ण. असे न केल्यास मी दुसऱ्यास घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेल. पॉल म्हणतो, जर मी माझ्या आत्म्याने माझ्या देहाला शिस्त लावली नाही, माझ्या देहाला मी नियंत्रण केलं नाही, तर मी सगळ्यांना घोषणा करत फिरलेलो आहे, अख्ख्या आशिया खंडामध्ये सुवार्ता सांगितलेली आहे, तर मी स्वतः पसंतीस न उतरलेला, म्हणजे आत्म्याची फळं न देता देहाची फळं देणारा व्यक्ती होणार आहे. आणि तसं होऊ नये देवाची इच्छा आहे. आणि म्हणून माझ्या भावानं बहिणीनं आज मी तुम्हाला विनंती करतो, लक्षात ठेवा, येत्या दिवसामध्ये आत्मा जीव शरीराबद्दल आपण शिकणार आहोत, अभ्यास करणार आहोत. कदाचित मी शिकवेल किंवा अजून कोणी शिकवेल, पण आपण ते शिकणार आहोत. आत्मा जीव शरीर प्रियांनो याचा अभ्यास करा. बायबलमधून त्याची वचनं काढा.
स्वतः येत्या दिवसामध्ये हा जो स्टडी आहे फार गरजेचा आहे. मग एकदा का तुम्हाला कळालं की तुम्ही आत्म्यामध्ये नीतिमान ठरलेला आहात, तुम्ही आत्म्यामध्ये परिपूर्ण आहात, देव सदृश्य असा एक नवा मनुष्य तुमच्यामध्ये आहे, त्यावेळेस तुम्ही त्याच्या अधीन होता, तुमच्या जीवाचं तुम्ही नवीनीकरण करता आणि तुमच्या देहामध्ये आत्म्याची फळं दिसायला लागतात. प्रभू करो प्रियांनो, ह्यामध्ये तुम्हाला प्रभू सहाय्य. आपण यावेळेस प्रार्थना करूया. स्वर्गीय पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू, आम्ही आज प्रार्थना करतो, आम्हा प्रत्येकाला एक आत्मिक व्यक्ती बनव बापा. तुझं वचन सांगतं आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे देहवासना तुम्ही पूर्ण करणारच नाही. प्रभू, ह्या माझ्या प्रत्येक भावा बहिणीला आज आम्ही प्रार्थना करतो बापा. प्रत्येक भाऊ बहीण बापा, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, आत्मिक व्यक्ती बनेल, आत्म्याची फळं देणारे, आत्म्याची दानामध्ये चालणारं असं व्यक्ती ते बनतील. प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या हातात समर्पित करतो आणि तुझ्या आत्म्याचं कार्य त्यांच्या जीवनात व्हावं असं प्रार्थना. प्रभू, आम्ही विनंती करतो, तुझ्या वचनाची ओळख आम्हाला तू दे, कृपा दे, सहाय्य कर. प्रभू येशूनात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.